ती त्याची पत्नी होती, पण शेवटचा अधिकार दुसऱ्या स्त्रीने मागितला. माझ्या नवऱ्याच्या अंत्यसंस्काराचा अधिकार माझा आहे, तुमचा नाही. संपूर्ण हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये त्या आवाजाने शांतता भंगली. समोर उभी असलेली स्त्री रडत होती. तिच्या डोळ्यात दुःख होतं, पण त्याहून जास्त काहीतरी होतं, हक्क. आणि तिच्यासमोर उभी होती मृणाल, गेल्या 12 वर्षापासून अद्वैतची पत्नी. अद्वैतचा हात शेवटच्या क्षणी हातात घेऊन बसलेली त्याची पत्नी. त्याच्या प्रत्येक आजारात त्याच्यासोबत उभी राहिलेली त्याची पत्नी. पण आज त्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच एका अनोळख्या स्त्रीने तिच्यासमोर उभं राहून दावा केला होता, अद्वैत माझा होता. मृणाल काही क्षण त्या स्त्रीकडे फक्त पाहत राहिली. तिच्या मनात एकच प्रश्न होता, जर ही स्त्री खरंच अद्वैतच्या आयुष्यात होती, तर गेली 12 वर्ष माझ्या नवऱ्याने माझ्यापासून काय लपवलं? आणि त्या प्रश्नाचं उत्तर तिचं संपूर्ण आयुष्य बदलणार होतं. मृणाल आणि अद्वैतचं लग्न झालं तेव्हा दोघांचंही वय 25च्या आसपास होतं. दोघांची ओळख एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. अद्वैत स्वभावाने शांत, समजूतदार आणि कामाबाबत अत्यंत प्रामाणिक होता. मृणालला त्याच्यात सर्वात जास्त आवडायची ती गोष्ट म्हणजे तो कधीही मोठमोठ्या शब्दात प्रेम व्यक्त करत नसे, पण छोट्या छोट्या गोष्टींमधून तिची काळजी घेत असे. तिला ताप आला की हॉस्पिटलला सुट्टी घेऊन तिच्यासाठी डॉक्टरांकडे जायचा. ती नाराज झाली की कारण विचारण्यापेक्षा तिच्यासमोर शांतपणे बसायचा आणि प्रत्येक भांडणानंतर एकच म्हणायचा, आपण दोघं जिंकणं महत्त्वाचं नाही, आपलं नातं जिंकणं महत्त्वाचं आहे. 12 वर्षात त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, पण त्यांचं नातं तुटलं नाही. मृणालला कायम वाटायचं, अद्वैत माझ्यावर प्रेम करतो, पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट अशी होती जिच्याबद्दल त्याने तिला कधीच काही सांगितलं नव्हतं, तो भूतकाळ. त्या दिवशी ऑफिसमधून परतताना अद्वैतचा अपघात झाला. रुग्णालयात आणेपर्यंत त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. मृणाल धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. डॉक्टरांनी सांगितलं, आम्ही प्रयत्न करतोय, पण पुढची काही तासं खूप महत्त्वाची आहेत. मृणाल त्याच्या बेडजवळ बसली. अद्वैत शुद्धीवर नव्हता. तिने त्याचा हात हातात घेतला. अद्वैत, डोळे उघड. काहीच प्रतिसाद नव्हता. मृणालच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तुम्ही मला असं कसं सोडून जाऊ शकत नाही? काही वेळाने अद्वैतने हळूच डोळे उघडले. त्याने मृणालकडे पाहिलं. ओठांवर हलकंसं हसू आलं. मृणाल, हो, घाबरू नकोस. तुम्ही मला हे सांगायचं नाही. तुम्ही बरे होणार आहात. अद्वैत काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग त्याने खूप हळू आवाजात विचारलं, तुला माझ्यावर अजूनही विश्वास आहे ना? मृणालने त्याचा हात घट्ट पकडला, शेवटच्या श्वासापर्यंत. अद्वैतच्या डोळ्यात पाणी आलं. तो काहीतरी बोलणार होता, पण अचानक त्याची प्रकृती बिघडली. डॉक्टरांनी मृणालला बाहेर जाण्यास सांगितलं आणि काही वेळाने अद्वैत कायमचा निघून गेला. मृणाल अक्षरशः कोसळली, पण त्या दुःखाला अजून एक धक्का मिळणार होता. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना हॉस्पिटलच्या गेटजवळ एक काळ्या रंगाची कार येऊन थांबली. त्यातून एक स्त्री उतरली. वय साधारण 40च्या आसपास. डोळ्यात अश्रू. ती सरळ मृणालजवळ आली. अद्वैत कुठे आहे? मृणालने तिच्याकडे पाहिलं. तुम्ही कोण? त्या स्त्रीने उत्तर दिलं, मी नंदिता. मृणाल शांत राहिली. नंदिताने पुढचं वाक्य म्हटलं, अद्वैतची पत्नी. मृणालच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. काय म्हणालात? मी त्याची पत्नी आहे. मृणालला काही क्षण काहीच ऐकू येईना. अद्वैत माझा नवरा होता 12 वर्षापासून, नंदिता म्हणाली. मला माहीत आहे.
मग तुम्ही कोणता हक्क सांगताय? नंदिता रडत म्हणाली, अंत्यसंस्काराचा शेवटचा अधिकार माझा आहे. मृणालचा संयम तुटला. तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल काहीही बोलण्याआधी इथून निघून जा. नंदिता शांतपणे म्हणाली, मृणाल, मला तुझ्याशी भांडायचं नाही. मग काय हवंय? फक्त त्याला शेवटचा निरोप द्यायचा आहे. तुमचा आणि त्यांचा संबंध काय होता? नंदिताने मृणालकडे पाहिलं. संबंध? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो माझा नवरा होता, पण माझ्यासोबत त्याने संसार केला नाही. मृणाल थिजली. नंदिताने हळूहळू सांगायला सुरुवात केली. अद्वैत आणि माझं लग्न 12 वर्षापूर्वी झालं होतं. मृणालच्या पायाखालची जमीन सरकली. काय? पण लग्नानंतर काही महिन्यातच माझ्या आयुष्यात एक मोठी समस्या आली. माझ्या वडिलांचा व्यवसाय कर्जात बुडाला. घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं. अद्वैतने मला सोडून दिलं नाही. त्याने माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी स्वतःवर सगळं कर्ज घेतलं. मृणाल काहीच बोलत नव्हती. नंदिता पुढे म्हणाली, पण माझ्या वडिलांना एक अट होती. त्यांनी अद्वैतला माझ्यापासून दूर राहायला सांगितलं, कारण त्यांना वाटत होतं की अद्वैतमुळे त्यांच्या मुलीचं आयुष्य धोक्यात येईल. आमचं नातं तुटलं, पण घटस्फोट झाला नाही. मृणालच्या डोळ्यात धक्का होता. म्हणजे तुम्ही दोघं अजूनही कायदेशीररित्या? नंदिताने मान खाली घातली. हो. मृणालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला अचानक गेल्या 12 वर्षातल्या अनेक गोष्टी, जुन्या फोन कॉल्स, काही दिवस त्याचा अचानक उदास होणं, वर्षातून एकदा कुठेतरी एकटं जाणं. तिने कधीही त्याच्यावर संशय घेतला नव्हता, कारण तिला त्याच्यावर विश्वास होता. पण आज तिला जाणवत होतं, विश्वास आणि सत्य यांच्यामध्ये कधीकधी खूप मोठं अंतर असतं. नंदिता म्हणाली, मृणाल, मी तुझं आयुष्य तोडायला आलेली नाही. मग? अद्वैतने शेवटची काही वर्ष माझ्याशी एकच गोष्ट सांगितली होती. मृणालने तिच्याकडे पाहिलं. काय? तो म्हणायचा, माझ्या आयुष्यात मृणाल आली आहे. तिने मला पुन्हा जगायला शिकवलं आहे. मृणालच्या डोळ्यात अश्रू आले. नंदिता पुढे म्हणाली, त्याने मला कधीच तुझ्याविरुद्ध काही सांगितलं नाही. उलट तो म्हणायचा, माझ्या आयुष्यात पत्नी म्हणून कोणाचा हक्क आहे हा प्रश्न आता मला स्वतःलाही पडतो. मृणाल काही क्षण शांत राहिली. मग तिने विचारलं, मग आज तुम्ही शेवटचा हक्क का मागत आहात? नंदिता तिच्याकडे पाहत म्हणाली, कारण मी त्याची पत्नी म्हणून जगले नाही, पण त्याची पत्नी म्हणून मरताना त्याला एकदा निरोप देण्याचा हक्क तरी माझा आहे. मृणालने डोळे मिटले. तिच्या मनात प्रचंड संघर्ष सुरू होता. एकीकडे 12 वर्षाचं प्रेम, दुसरीकडे कायदेशीर नात्याचं सत्य. पण शेवटी तिने नंदिताकडे पाहिलं. जा. नंदिता आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. मृणाल म्हणाली, त्याच्या शेवटच्या प्रवासात तुम्हीही त्याच्यासोबत चला. पण तुम्ही त्याची पत्नी होतात, मी त्याचं आयुष्य. दोघींच्या डोळ्यात अश्रू होते. अंत्यसंस्काराच्या वेळी नंदिता दूर उभी होती. मृणालने तिच्याकडे पाहिलं आणि स्वतःहून तिला जवळ बोलावलं. या. नंदिता पुढे आली. मृणालने तिच्या हातात अद्वैतचा एक फोटो दिला. हा तुम्ही ठेवा. नंदिता रडू लागली. मृणाल, मी तुझं काय घेतलं? मृणाल हलकसं हसली. काहीही नाही. अद्वैतने आयुष्यभर मला पत्नीचा हक्क दिला असेल, पण त्याने मला त्याच्यावर प्रेम करण्याचा हक्क दिला. आणि आज तुम्हाला
त्याला निरोप देण्याचा हक्क हवा होता. तो मी तुम्हाला देऊ शकते. नंदिताने मृणालला मिठी मारली. त्या दिवशी 2 स्त्रिया एका पुरुषासाठी भांडल्या नाहीत, कारण दोघींनाही समजलं होतं अद्वैतचा मृत्यू त्याचा भूतकाळ किंवा वर्तमान काळ ठरवण्यासाठी आलेला नव्हता. तो फक्त दोघींना त्यांच्या नात्याचं खरं रूप समजावून देऊन गेला होता. काही नाती कागदावर असतात, काही नाती समाजाच्या नजरेत असतात, पण काही नाती माणसाच्या मनावर आयुष्यभर कोरलेली असतात. आणि अद्वैतच्या आयुष्यात त्या दोन्ही स्त्रियांचा हक्क वेगळा होता. एक त्याची पत्नी होती आणि दुसरी त्याच्या आयुष्याची साथीदार. अद्वैतच्या जाण्यानंतर मृणालच्या आयुष्यात खूप काही बदललं होतं, पण त्या दिवशी तिला एक गोष्ट नक्की समजली होती. नात्यांना नेहमी नावाची गरज नसते. काही नाती मनात इतकी खोलवर रुजलेली असतात की माणूस दूर गेल्यानंतरही ती नाती जिवंत राहतात. अद्वैत तिच्या आयुष्यात नवरा म्हणून आला होता आणि आयुष्यभर तिच्या आठवणीत एक प्रेमळ साथीदार म्हणून राहणार होता. नंदिताला त्याच्यासोबत संसार करता आला नाही, पण त्याच्या आयुष्यातील एक अपूर्ण नातं म्हणून ती कायम त्याच्याशी जोडलेली राहिली. आणि कदाचित म्हणूनच अद्वैतचा शेवटचा हक्क कुणा एका व्यक्तीचा नव्हता. तो त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक आठवणीचा होता. तर मित्रांनो, ती त्याची पत्नी होती, पण शेवटचा अधिकार दुसऱ्याच स्त्रीने मागितला. ही कथा तुम्हाला कशी वाटली? या कथेतून एक गोष्ट नक्की समोर येते. नात्यांमध्ये हक्कापेक्षा भावना मोठ्या असतात आणि काही नाती संपली तरी त्यांच्या आठवणी कधीच संपत नाहीत. ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि मनाला स्पर्शून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि अशाच भावनिक, रहस्यमय आणि मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि लक्षात ठेवा, काही नाती नावाने नाही तर मनाने जपली जातात आणि म्हणूनच ती आयुष्यभर टिकतात. धन्यवाद.